निवडणूक सकाळपासून बिनविरोध त्यांच्या सोबत होते, गाडीचं सारथ्य करत होते. काय सांगाल तुम्ही? सगळी चर्चा झाली आहे का? निवडणूक बिनविरोध करायचे प्रयत्न जे आहेत त्याला किती यश येईल असं वाटतं? हे बघा, मला नाही वाटत बिनविरोध होणार. अनेक लोकांनी फॉर्म्स भरलेत आणि सगळ्यात मोठ्या पक्षांनी पण भरलाय, काँग्रेसनी. तर जर काँग्रेसनी असं ठरवलं आहे तर मला नाही वाटत बिनविरोध होणार. तर आम्ही समोर जाऊ आणि चांगल्या मतांनी निवडून येऊ. तुम्ही प्रयत्न केलेत का? चर्चा सुरू आहेत का? कुणाकुणाशी बोलणं झालंय? आपण ज्यांना राजकारण समजतं, ज्यांना पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे, त्यांच्यावर कधी माणूस प्रयत्न नाही करत. त्यांना स्वतःच कळायला पाहिजे काय करायचं आणि काय नाही. समजलं? आता कसं आहे, पक्ष जर तुम्ही बघितला गेल्या 10 वर्षामध्ये कुठे होता आणि कुठे चाललाय, तर अशा विचाराने जे ते करतात ते डिसिजन, त्याच्यामुळेच तो तिकडे चाललाय त्या दिशेने. आणि मला असं वाटतं की खूप मोठी चूक काँग्रेसनी केली. त्यांना आता दिसेल पुढच्या इलेक्शनमध्ये काय होणार आहे आणि आता पण त्यांच्या पक्षात काय काय गोष्टी होतील त्यांना ते कळेल. आता या किती मतांनी वहिनी विजयी होतील? धन्यवाद. पार्थ पवार जे तयारी करत होते, सगळ्या सकाळपासून सुनेत्रा पवारांच्या अर्ज भरण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पार्थ पवार यांनी मोठी तयारी जी आहे ती केलेली होती. सकाळपासून ते स्वतः सुनेत्रा पवारांसोबत होते. काँग्रेसनं उमेदवार दिलाय, तो त्यांचे कशा पद्धतीची निर्णय प्रक्रिया आहे हे सांगायला पुरेसं आहे. त्यांचा पक्ष कशामुळं खाली चाललाय ह्या पॉलिटिकल मॅच्युरिटीने निर्णय घ्यायला हवे होते. उमेदवार द्यायला नको होता. परिस्थिती कुठली आहे या सगळ्याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. ती ठेवली जात नाही, म्हणूनच ही परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली आहे काँग्रेसची, असंही ते म्हटलेत. आणि महत्वाचं म्हणजे या निवडणुकीच्या तोंडावर आता चर्चा काय करायची? ज्यांच्याकडे पॉलिटिकल मॅच्युरिटी नाहीये अशा लोकांबरोबर चर्चा करण्यात काय अर्थ आहे, असं सातत्यानं पार्थ पवार जे आणि आता वेळ झाली